हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेतील 34 कंत्राटी कामगारांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले। त्यानंतर मुख्याधिकारी अजय नरळे आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। हुपरी नगर परिषदेच्या 34 कंत्राटी कामगारांनी गेल्या 8 दिवसांपासून किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी काम बंद आणि ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। अर्चना चौगुले, नंदा कांबळे, काकासो कांबळे, रवी माने हे कामगार आमरण उपोषणाला बसले होते। दरम्यान हुपरी शहर हिंदू महासभेनं आंदोलनाला पाठिंबा देत सामूहिक मुंडन आंदोलनाचा इशारा दिला होता। ठेकेदार कंपनीकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप आहे। या आंदोलनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अशोक माने, माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी दखल घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले। त्यानंतर मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या दालनात बैठक झाली। कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह अन्य सोयीसुविधा पुरवण्याचं आश्वासन मुख्याधिकारी अजय नरळे आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।